हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल सगळ्यांना माझं नाव आहे देवी सर. तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी परत आज नवीन गाडी घेऊन आहे जे असणारे झूमचं मॉडेल आहे 160 लेटेस्ट मॉडेल आहे. तुम्हाला दाखवतो. तेव्हा मित्रांनो, तुमच्यासाठी परत आज नवीन स्कूटर घेऊन आलेलं आहे. ही आहे हिरोची झूम 160 लेटेस्ट मॉडेल आहे. आज तुम्हाला मी याकडे सर येऊन दाखवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. त्याच्यामुळे तुम्हाला काय काय फीचर चेंज झालेले आणि डिझाईनमध्ये काय लुक आहे झालेला आणि मेन म्हणजे आहे फीचरमध्ये पण स्पेसिफिकेशन, कलर आणि डायमेन्शन. यामुळे तुम्हाला पूर्णपणे आज मी येऊन जाणे तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो मला गाडीच्या फ्रंटपासून. तुम्हाला पर्यंत की दाखवून होतं गाडीची. हे बघा, अशी की असणार आहे. ती फक्त तुम्हाला सिंगल की असणार आहे आणि 1 मीटरच्या अंतराची तुमची फक्त ही की तुमची आपली हे होती ऑपरेटिंग होईल याच्यामध्ये. ठीक आहे. यामध्ये त्याची पण आपले बटणं याच्यामध्ये तुम्हाला ऑनलॉक करू शकतो, लॉक करू शकतो, असं यामध्ये आपण करू शकतो. तर हे का गाडी तर ही लॉक झालेली आहे, सॉरी अनलॉक झाली, सॉरी. हे बूट ओपन करण्यासाठी का चालला या ठिकाणी बूट ओपन करण्यासाठी आणि हे लाईटसाठी आहे. आणि बायचान्स जर तुमची की जर ही हरवली वरची, तुम्ही याच्यानुसार पण इथं तुम्हाला याच्या आतमध्ये तुम्हाला की असणार आहे दिलेली. तुम्हाला दाखवायचं 1 मिनिट. हे बघा मित्रांनो, याच्यातून मी तर ही की बाहेर काढलेली आहे. तुम्ही याच्यानुसार पण आहे ना इकडच्या यायला इथं या ठिकाणी तुम्हाला दिलेलंच नाही तर आपलं हे बूट ओपन करण्यासाठी किंवा इथं तुम्हाला ही की दिली असणार आहे. इथून आपण ओपन करू शकतो आपलं ह्याला सीटला. आणि इकडं आपली असणार फ्यूल टँक. ही 7 लिटरमध्ये तुमची फ्यूल टँक असणार आहे. आणि इथं आपण इथून चालू करू शकतो आपल्या या इग्निशनला. हा जो असणार तुमचा हा LCDमध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे. ठीक आहे. हँडल बिल्ड तुमचं बघू शकता की हँडलमध्ये तुम्हाला पूर्णपणे चेंज दिलेलं आहे. पण जी आपली बर्गमॅन जी आहे सुझुकीची त्या टाईपमध्ये तुमचा हा थोडासा हा शेप दिलेला असणार की चायला पुढचा. ठीक आहे. इथं तुम्हाला इथं ग्लव बॉक्स दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. ग्लव बॉक्स बी तुमचं इथं की होल्डर दिलेलं असणार की चायला. आणि आतमध्ये तुम्हाला इथं कुठेही इथं वाटतं तुम्हाला आता आय थिंक टाईप C मध्ये किंवा टाईप A मध्ये तुम्हाला आय थिंक चार्जिंग पोर्ट दिलेलं असतात मध्ये यायला. इथे वाटतं हा हे बघा इथंच आहे. इथे ही चावी आहे आणि त्याच्याला तुमचा हा इथं हे दिलेलंच नाही त्याच्याला. हे वाटतं वायर इथे गेली. तर हा ग्लव बॉक्समध्ये दिलेलंच नाही. ठीक आहे. हा पुढचा तुम्ही शिकू शकतात की हा पूर्णपणे चेंज झालेला आहे. ठीक आहे. थोडीशी तुम्हाला ही गाडी बर्गमॅनसारखी वाटत असेल पण डिझाईन पूर्णपणे ही वेगळी येते गाडीची. आधीची जी मॉडेल होती आपली झूमची 125 त्या गाडीपेक्षा ह्या गाडीचा तुम्हाला पुढचा जो हा शेप असणार आहे हा पूर्णपणे चेंज आहे. बघा, पुढचा हा जो शेप आहे तुमचा हाच असणार आहे. वरती तुम्हाला हे वायझर दिलेलं असणार आहे. आपण याला पण वरती स्लो डाऊन पण करू शकतो. ठीक आहे. हेडलाईट तुमची असणार आहे पूर्णपणे LED दिलेली असणार आहे. ब्लिंकर फक्त तुमची दिली असणार आहे हॅलोजमध्ये दिलेली असणार या ठिकाणी. ठीक आहे. सेंटरला तुम्हाला हिरोचं आपलं ब्रँडिंग असणार आहे आणि इथं तुम्हाला झूमची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असेल इकडे यायला. ठीक आहे. ही ABSमध्ये तुम्हाला दिली असणार आहे फ्रंटला. ठीक आहे. डिस्कची साईज पण तुम्हाला सांगतो किती असणार ती 190 mm दिली असेल. आणि टायरची तुम्हाला साईज असणार आहे गाडीच्या टायरची साईज कुठेली 1 मिनिट मला बोलत आहे. टायरची साईज कुठेली 120/70 14 जी तुमचे दिलं असणार हे ऑलोव्हिल्स. ठीक आहे. पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे. आणि पुढचं जे सस्पेन्शन आहे तुमचं हे तुमचं असणार आहे टेलिस्कोपमध्ये दिलेलं असणार आहे. दोघे समोर रिफ्लेक्टर असणार आहे आणि बायब्रेची तुम्हाला बघा इथं कॅलिबर दिली असणार आहे या ठिकाणी. आणि आतमध्ये पण तुम्हाला ही डिस्प्ले आपलं ही ABची तुम्हाला इथं प्लेट दिली असणार या ठिकाणी. आणि मेन म्हणजे गाडीचे टायर जे असणार दोघंही तुम्हाला ट्यूबलेसमध्ये दिलेले असणार हे. ठीक आहे. आणि सिंगल तुम्हाला हॉर्न असणार आहे. आपण लिक्विड कूलमध्ये तुमचं हे इंजिन दिलेलं असणार आहे या ठिकाणी. हा जो वायझर तुमचा हा पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला इथं नंबर टाकायचं असणार आहे त्याच्याला. आणि ही बघा ही डिझाईन पण तुमची पूर्णपणे ही चेंजेस आहे या ठिकाणी. ठीक आहे. इथं मग तुम्हाला अशा टाईपचे ग्राफिक असणार आहे. आणि i3Sची तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलीच नाही किंवा ही टेक्नॉलॉजीमध्ये दिलीच नाही यायला. ठीक आहे. हा पार्ट तुमचा ग्रेमध्ये असणार आहे, हा व्हाईटमध्ये असणार आहे बॉडी याची. ठीक आहे. इथं आपलं पाय ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिली असणार आहे. साईज स्टँड तुम्हाला हे ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. विथ सिलेंडर स्टँड पण दिलेलं आहे या ठिकाणी. आणि इंजिनचा जो पण पार्ट आहे हा तुमचा हा असा असणार दिला या ठिकाणी. ठीक आहे. हे तुमचं इंजिन असणार आहे पूर्णपणे या ठिकाणी. आणि पाठीमागचं सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे ट्विन सॉकेटमध्ये दिलं असणार आहे. झूमची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिली असणार ही सिल्वरमध्ये असणार का, सिल्वर थोडंसं ग्रेमध्ये असणार आहे. आणि ही अशी तुमच्या टाईपची इथं ग्राफिक दिली असणार आहे 160ची. ठीक आहे. ती यायला. आणि हा पार्ट तुमचा हा असा असणार आहे सीट की तुम्हाला दाखवण्यात दिली. इथं मध्ये तुम्हाला ब्रँडिंग बदलली आपली झूमची. आणि ग्रॅब पॅनल तुमची असणार आहे व्हाईटमध्ये. ठीक आहे. याच्या आईला रेड प्रोफाईलमध्ये दाखवून देतो. पण त्याच्या आधीपर्यंत पाठीमध्ये टायर बघा किती याची साईज आहे. टायरची साईज किती आहे. टायरची साईज बघून द्या मला पर्यंत कुठेही. ही आहे 140/60 14 इंची तुमच्या याचं हे ऑलवेज दिलेच नाही. पण तुम्हाला पाठीमागे दिलेच नाही ड्रम ब्रेक की चायला. आणि हे बघा इथं पण तुमचं हे गार्ड दिले असं की चायला तुम्हाला या ठिकाणी. आणि हा पण पार्ट तुमचा होऊ शकतात की हा तुमचा असा असणार आहे इंजिनचा. इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलो तुमचं हे इंजिन असणार आहे लिक्विड कूल्ड 4 वॉल्व सिंगल सिलेंडर SOSC
156 सीसी तुम्हाला डिस्प्ले दिसणार आहे. 14.6 BHP तुम्हाला पॉवर भेटेल. असं 8000 RPM चालते आणि 14 यानंतर तुम्हाला टॉवर भेटतो तो 6950 RPM चालतो. फ्यूल इंजेक्टर दिलेली असतात तुम्हाला यामध्ये. आणि हे बघा तुम्हाला रिअल प्रोमध्ये आता होतो हा पण तो पार्ट बघू शकता. तुमचा हा पार्ट बघायचा, तुमचा हा थोडासा आतमध्ये हँडल दिलेला सायकलला, म्हणजे हे हँडलला पकडण्यासाठी या ठिकाणी. ठीक आहे. रिअल प्रोफाईलमध्ये तुमचे टेल लाईट पूर्णपणे ही असणारे एलिमेंट दिले असणार आहे. ब्लिंकर तुमचे असणारे आपले हलवून दिले असणार आहे, पण तुमचे हे फ्लेक्सिबलमध्ये दिले असणार आहे. आणि पाठीमध्ये मडगामध्ये तुम्हाला बघितलं तुम्हाला हिरोची ब्रँडिंग असणार आहे क्रोममध्ये, आणि हा पण पार्ट तुमचा फायबरमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. इथं पण तुम्हाला रिफ्लेक्टर आहे, डंपरमध्ये तुम्हाला दाखवलं दिसणार आहे. फायबरमध्ये असणार की चालला तुम्हाला दिले असणार आहे. हे सायलेन्सर वस्तू तुम्हाला इथं प्लेट भेटून जाईल. एक तर सिल्वरमध्ये असेल किंवा क्रोममध्ये म्हणजे असेल, कोणी ग्रेमध्ये असेल दिली, पण ती असेल तुम्हाला मेटलमध्ये दिसणार आहे. हा पार्ट तुमचा पूर्णपणे सायलेन्सर मेटलमध्ये दिला असणार आहे. ठीक आहे. वेळ तुमचं हे रिअर पुटर्स आहे या ठिकाणी. हे पण तुमचं ॲल्युमिनियममध्ये दिसत आहे. लिक्विड किंवा ही दिलेस आहे तो स्टीम गेजायला. ठीक आहे. हा पण पार्ट तुमचा ऑलमोस्ट सेमच असणार आहे गेजायला दिलेला. पुढचा जो हँडल आहे गाडीचा तो पण तुम्हाला बघा या टाईपमध्ये दिलेच नाही. इकडे तुमचा हे स्विच आहे गेजायला दिलेला स्विच करण्यासाठी. आणि तुमचं गाडीला जर तुम्हाला ऑन करायचं असेल तर तुम्ही पहिले याला दाबून याला बघा, हा नॉर्मली इथं बघितला तुम्हाला हा की दिसून येईल यामध्ये. ठीक आहे. इथं मी चालू केलं ही ॲक्च्युली तुमची स्पीकर चालवून जाईल यामध्ये. पण यामध्ये सगळं दिले सर एव्हरेज असणार आहे, टायममध्ये दिसणार आहे. ठीक आहे. डेट पण दिली दिसेल गेजायला. त्याच्यात तुमचं स्पीडोमीटर असणार आहे, इकॉनॉमी दिली असेल गेजायला. ABCचं पण इथं ऑन करू शकतो. इंजिन लाईट आहे, लो फ्यूल इंडिकेटर लाईट आहे. ठीक आहे. गाडी तुम्हाला सगळं दिली असणार आहे. इथून बघायचं तुम्हाला बटन दिली असेल इकडं या ठिकाणी. हे बघा ब्लूटूथची तुम्हाला कनेक्टिव्हिटी असणार आहे, पेअर दिली असेल तुम्हाला यामध्ये. नॅव्हिगेशन तुम्हाला असणार आहे TPमध्ये. कॉलिंग अलर्ट, इनकमिंग अलर्ट, SMS अलर्ट, तर मग मिस कॉल अलर्ट सर्वमध्ये दिले असणार आहे. डायल करू शकतो आपण यामध्ये. तर मग नॅव्हिगेशनमध्ये दिले असणार आहे. TBT दिले असणार आहे. ठीक आहे. एव्हरेज दिले असणार आहे. तरी पॉईंट ट्रिप टू इथं आपण करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. एव्हरेज किती आहे तो पण. आणि फ्यूलची जी टाकी आहे ती ही असणार आहे 7 लिटर पण दिलेली असणार आहे. आणि 8 वेळेची पण फ्यूल असणार आहे. तुम्ही ते पण इथं सपोर्ट करू शकतो या इंजिनला. या ठिकाणी तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे बूट ओपन, म्हणजे बूटला बंद होते सीट ओपन करण्यासाठी. हे तुम्हाला इथं पण दिले असणार आहे. आणि तुम्हाला इथं बघा इथं पण तुम्हाला दिले असणार आहे इथं या ठिकाणी. तिच्या ठिकाणी पण दिले असणार आहे इकडं. तुम्हाला दाखवतो पण एक मिनिट. हे बघा इथून आपण ओपन करू शकतो याला बूटला. हे बघा इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला फर्स्ट एड किट बिट किट सगळं भेटून जाईल जेव्हा तुम्ही गाडी घ्यायला पर्चेस करायला येईल. इथं तुम्हाला बॅटरी दिलेली असणार याच्यामध्ये. त्यात पण तुम्हाला बॅटरी असणार, इथं लॅम्प दिलेली असणार LED. आणि तुमची ही बूट ही तुमची इथली स्पेस आहे ही तुमची एवढी दिलेली असणार आहे. ठीक आहे. हेल्मेट पण ठेवू शकतो आणि थोडंसं तुम्हाला जागा दिली असेल इथं सामान ठेवण्यासाठी विजायला. ठीक आहे. पाठीमागे पण तुम्हाला इथं हिरोची ब्रँडिंग मिळतो यामध्ये. आणि इकडे तुमचा बाकीचा हा तुमचा हा कंट्रोल दिले असणार इथे. हेडलाईटची तुम्हाला कंट्रोल दिले असेल, अप्पर डिपर 5 लाईट तुम्हाला दिली असेल पाठी गायला. ठीक आहे. आणि इकडे आपले हे असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट आणि आपलं हॉर्न दिले असेल विजायला. ठीक आहे. इकडे तुम्हाला दिले असेल यामध्ये. त्याच्यामध्ये मला आता असं बघू द्या. इथं बघा तुम्हाला टाईम पण दिले असणार आहे. हे खाली तुमचं बटन दिसणार ते तुमचं सिलेक्ट करण्यासाठी असणार आहे या ठिकाणी. जर तुम्हाला हा पार्ट तुम्हाला दिले असणार आहे. आणि पुढचं पार्ट पण तुमचा हा पूर्णपणे असणार फायबरमध्ये दिले असणार गेजायला या ठिकाणी. आणि हा पार्ट तुमचा असणार आहे याच्यामध्ये. इथं पण तुम्हाला हिरोची ब्रँडिंग भेटून जाईल प्रोमध्ये गेजायला. आणि हे बघा या गाडीमध्ये तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला आता हे सांगून देतो इथं पर्यंत बंद करून टाकतो गाडीला. ठीक आहे. आणि गाडी लॉक करत असेल तुम्हाला हे पूर्णपणे इकडे फिरवावं लागेल. मेन म्हणजे तुम्ही बघू शकता तिथं बघा गाडी 1 मीटरच्या अंदरती गेली तर ऑटोमॅटिकली गाडी लॉक झाली यामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला 4 प्रकारचे तुम्हाला कलर गाडीमध्ये सध्या अवेलेबल आहेत. तुम्हाला कलर पण सांगतो काय असणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला डायमेन्शन पण तुम्हाला सांगतो तर किती असणार आहे. पहिले सांगतो तुम्हाला कलर ग्रीन, ग्रे, व्हाईट, रेड या 4 कलरमध्ये तुम्हाला ही स्कूटर अवेलेबल असणार आहे. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन दिलेली असणार आहे 1983 mm पर्यंत. विथ दिली असणार आहे 839 mm पर्यंत. हाईट दिली असणार आहे 1214 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1348 mm पर्यंत. सीट हाईट दिलेली असणार आहे 787 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार आहे तुमचा 155 mm पर्यंत. कप वेट असेल 142 kg पर्यंत. आणि हेडलाईट पण बघू शकता तुम्हाला कशी असते. पहिली गाडीला ऑनलॉक करतो. ऑनलॉक झाली गाडी तुम्हाला चालू पण दाखवतो करून परत. हे इकडे तुमचे हे डिअर इकडे जायला तुमचे डिअर ऑन होऊन जाते. आणि तुमचा लॅम्प एक जगात असणार आहे आतमध्ये हेडला. ठीक आहे. LED तुमचा दिले असणार आहे. LED मध्ये तुमचा DRL दिसणार आहे. आता तुम्हाला हेडला पण दाखवतो. हे बघा इकडे पण बघा तुम्हाला इथं हे LED मध्ये तुमचे हे DRL दिले असणार जायला. ठीक आहे. आणि हेडला तुमची इथं असणार दिली मग चालू करून दाखवतो.
हे बघा, हे 5 लाईट आहे हा, आणि इकडे झालं तुमचं असणार आहे हे अप्पर टिपर. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो त्यामुळे तुमचे हेडर पण येतील ऑन होते त्यामध्ये. ठीक आहे, तेव्हा मित्रांनो आता गाडी मी स्टार्ट केली जाते. ठीक आहे, तुम्हाला थोडंसं रेस पण जमा करतो. आता बंद करून टाकतो कारण की गाडी मध्ये पेट्रोल कमी आहे. या गाडीची जी पण असणार आहे आपलं मायलेज ती तुम्हाला 35 to 40 भेटून जाईल. तुम्हाला हे ओपन करून दाखवतो. ठीक आहे, हे बघा, इथून आपण फील करत शकतो गाडीला. 7 लिटरची तुमची टाकी दिलीच आहे. ठीक आहे, आणि इथूनच आपण बोटला पण ओपन करू शकतो. इथून पण आणि की निळे पण तुम्हाला दाखवून दिलं कसं असणार ते. आणि चालू करण्यासाठी की झालं फक्त वळवायचं, पण ते पहिले दाबावं लागतं. नंतर मग हे गेअर राहिलं ऑन होऊन जाईल या ठिकाणी पुढचं कन्सोल. ठीक आहे, गेअर पाकिट तुम्हाला सगळं याच्यामध्ये दिली असणार गेअर. आणि तुमचं खाली असणार आहे किती किलोमीटर झाले ते तुम्हाला दिलं असणार. गाडीचे जे मिरर असणार तुम्हाला ते पण एक्सेसरीजच्या पाठात तुम्हाला भेटून जातील. एक्सेसरीजच्या पाठात तुम्हाला असणार आहे हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंतर मग आपले INDचे तुम्हाला नंबर भेटून जाईल आणि इन्शुरन्स असणार तुम्हाला दिलेला. आणि बाकीचं तुम्हाला जर एक्स्ट्रा तुम्हाला काय एक्सेसरीज तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही ते बाय करू शकता. आफ्टर मार्केट पण किंवा शोरूममधून तुम्हाला भेटून जातील. इथं मॅट पण भेटून जाईल तुम्हाला या ठिकाणी. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्ता होतो मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला सांगतो ऑर्डर प्राईस तुमच्या येत जाईल ती 1,81,000 समथिंग तुम्हाला जाईल यामध्ये. कारण की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला जी पण प्राईस असणार ती वेगळी दिली असणार आहे. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. आपलं असणार आहे ज्योती हिरो शोरूमचं नाव आहे. आणि विजय सागर रेस्टॉरंटच्या बरोबर बाजूला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. ठीक आहे, डोंबिवली सिटीमध्ये ठाणे जिल्ह्यात ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. आणि याची सर्व कॉन्टॅक्ट डिटेल या शोरूमची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्ही तिथं जाऊन डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. चला मग मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्या भेटूया. आणि जे लोक माझ्या चॅनल ती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची पेजची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच भेटूया.